नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटेचम महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी प्राध्यापक गणेश सुखदेव रोडे आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत पहिले जे आपले विचारवंत होते, आधुनिक विचारवंत, ते म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. त्यांच्याविषयी आपण मागील भागांमध्ये आपण माहिती घेतली. आजच्या भागामध्ये आपण महात्मा गांधी हे आपलं दुसरं प्रकरण आहेत आणि महात्मा गांधीजींच्या विविध आधुनिक विचारांविषयी, त्यांच्या विविध संकल्पनांविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचं जेव्हा निधन झालं आणि त्याच दिवशी महात्मा गांधीजींच्या असहकारितेच्या लढ्याचा प्रारंभ झाला. केवळ भारतातीलच नव्हे तर जगाच्या इतिहासातील एक अभिनव अशा ह्या लढ्याला सुरुवात झालेली होती आणि अहिंसात्मक प्रतिकाराची कल्पना त्यापूर्वी लोकमान्य टिळक असेल आणि अरविंद घोष असेल यांनी मांडलेली होती. पण गांधीजींच्या नेतृत्वाखालील सत्याग्रहाचा लढा हा त्याहून वेगळा आणि विशेषतः देशव्यापी होता. गांधीजींनी भारतीय राजकारणात प्रवेश केला तेव्हा एक प्रकारे देशात स्वातंत्र्याची एक चळवळ जी जणू काही कुंठित बनलेली होती आणि काँग्रेसमधील जुने नेतृत्व अस्तंगत होत चाललेलं होतं. तसंच आंदोलनाचे पूर्वीचे मार्गही परिणामकारक ठरत नव्हते आणि नवा मार्ग देखील सापडत नव्हता. अशा परिस्थितीत गांधीजींनी सुरू केलेल्या सत्याग्रहाच्या चळवळीमुळे भारतात नवचैतन्य संचारलं आणि एक नवा मार्ग दिसू लागला. भारतात सत्याग्रहाचं आंदोलन सुरू करण्यापूर्वी गांधीजींनी त्याचा प्रयोग दक्षिण आफ्रिकेत केला होता आणि तेथील हिंदी लोकांवरील अन्याय दूर करण्यासाठी त्यांनी हा सत्याग्रहाचा लढा तिथे दिलेला होता. या लढ्यानं साम्राज्यशाही विरुद्ध लढायचं एक नवं आणि प्रभावी असं शस्त्र लोकांच्या हाती दिलं होतं. सत्याग्रहाच्या या मार्गाचं प्रवर्तक गांधीजी सन 1915 साली जेव्हा भारतात परत आले आणि अल्पकाळात त्यांनी भारतातील राजकारणावर आपला एक प्रभाव पाडला. भारतातील लोक आणि अनेक नेते गांधीजींच्या लढ्याकडे आकृष्ट झाले आणि या पुढील काळातील स्वातंत्र्य आंदोलनात गांधीजी हे एक प्रेरक शक्ती म्हणून बनलेले आपल्याला दिसून येतात. सन 1920मध्ये लोकमान्य टिळकांच्या मृत्यूने जणू एका युगाचा अंत झाला आणि त्याचवेळी एका नव्या युगाचा प्रारंभ झाला असं मानलं जातं आणि आपण त्याला गांधी युग असं म्हणतो. सन 1920 पासून स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंतचा हा कालखंड आहे आणि या काळात काँग्रेसच्या चळवळी व्यतिरिक्त इतर काही चळवळी आणि विचारप्रवाह देखील उदयाला आले. मात्र गांधीजींच्या सत्याग्रहाच्या मार्गाव्यतिरिक्त इतर मार्ग आणि इतर मार्गाने स्वातंत्र्य प्राप्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले. पण स्वातंत्र्याच्या चळवळीतील प्रमुख शक्ती गांधीजींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस हीच राहिलेली दिसते. गांधीजींचे नेतृत्व उदयास आल्यानंतर साधारणतः काँग्रेसच्या स्वरूपात काही आमूलाग्र असे बदल घडून आले. म्हणजे लोकमान्य टिळक, अरविंद घोष या जहाल नेत्यांनी पूर्वीच्या काळात काँग्रेसची चळवळ लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला, पण खऱ्या अर्थानं तिला जन आंदोलनाचं स्वरूप गांधी युगामध्ये प्राप्त झालेलं दिसतं. काँग्रेसची चळवळ ही मूठभर सुशिक्षितांची चळवळ न राहता जनतेची चळवळ बनलेली दिसते आणि काँग्रेसच्या मागे जनशक्तीचा पाठिंबा उभा राहिला. काँग्रेसची चळवळ ही देशव्यापी बनली. देशाच्या सर्व प्रांतातील आणि जाती धर्माचे लोक तसेच अनेक थोर असे नेते ह्या चळवळीत सामील झाले आणि गांधीजी तिचं सर्वश्रेष्ठ आणि अग्रगणी असे नेते राहिलेले दिसतात. आपल्या नेतृत्वाने
आणि गांधीजींनी लोकांच्या मनात जे अनन्यसाधारण असं स्थान प्राप्त केलं, त्यामुळेच लोकांनी त्यांना राष्ट्रपिता नावाची उपाधी द्यायला सुरुवात केली. आणि ह्या राष्ट्रपित्याविषयी, महात्मा गांधींविषयी त्यांनी मांडलेले समकालीन जे विचार होते, त्यांनी केलेली जी कृती आहेत, त्यांचे विचार आणि त्यांचे कार्य, यातून त्यांच्या विविध राजकीय संकल्पना या प्रवर्तित होताना दिसून येतात आणि त्याविषयी आपल्याला माहिती घ्यायची आहे. ती घेण्याआधी आपल्याला गांधीजींच्या जीवनविषयक अल्प परिचय आपल्याला माहिती असला पाहिजेत. त्यांच्या जीवनाचं संक्षिप्त चरित्र आपल्याला माहिती असलं पाहिजे. आपण त्याचा आढावा घेऊ, म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी या गांधी विचार आणि गांधीजींच्या कार्याला प्रेरक ठरल्या, त्या कशा आणि त्यातनं ते कसं जन्माला आलेलं त्यांचे विचार आहेत ते आपल्याला सांगता येतील. मग हे जे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर नामक या गावी झाला. आपल्याला ही लहानपणापासून माहितीच आहे, नाही? काठियावाड संस्थानाच्या पदरी दिवाण म्हणून त्यांच्या पूर्वजांनी अनेक वर्ष कामं केलेली होती. आणि मुळात गांधीजींच्या घराचे वातावरण हे अत्यंत धार्मिक होतं. धर्मश्रद्धेचा वारसा त्यांना प्रामुख्याने त्यांच्या आईकडून मिळालेला आपल्याला माहिती आहे. त्याचबरोबर वैष्णव पंथांचे संस्कार त्यांच्या मनावर अगदी लहानपणापासून झाले होते. परंतु त्याचवेळी त्यांच्या घरात इतर पंथीयांना आणि इतर धर्मीयांना मुक्त प्रवेश असल्यामुळे सर्व धर्मांबद्दलच्या सहिष्णुतेचं बाळकडू गांधीजींना त्यांच्या कुटुंबातच मिळालेलं आपल्याला दिसून येतं. त्यांचं बालपण पोरबंदर या गावातच गेलं आणि त्यांचं विद्यार्थी जीवन फारसं उज्ज्वल असं म्हणता येणार नाही, कारण गांधीजींनी स्वतःच त्यांच्याबद्दल असं म्हटलेलं आहे. ते असं म्हणतात की कुठल्याशा शाळेत मला घातलेलं होतं, कसंबसं काही पाढे मी शिकलो, दुसरं काही एक मला आठवत नाही, आणि त्यावरून मी अनुमान करतो की माझी बुद्धी ही मंद असावी आणि स्मरणशक्ती अगदी कच्च्या पापडासारखी असावी, असं गांधीजी म्हणतात. म्हणजे काय तर प्रकृतीने यथातथा असलेले, स्वभावाने कचखू असल्यामुळे गांधीजींना फारसे काही मित्रपरिवार सवंगडीही लाभलेले नव्हते. म्हणजे घर कोंबडेपणा, एकलकोंडेपणा हे त्यांचे स्थायी भाव होते. आणि पुढे त्यांच्या बंधूंनी त्यांच्या शिक्षणार्थ त्यांना परदेशी पाठवलं आणि जेव्हा ते परदेशी विलायतेत गेले, त्यांची गाठ तिथे 2 थिओसॉफिस्ट मित्रांशी झाली. त्यांचा सहवास गांधीजींच्या जीवनाला एक नवी दिशा दाखवण्यास कारणीभूत झालेला दिसून येतो. त्यांच्या प्रेरणेनेच गांधीजी गीतेचं अध्ययन करण्याला प्रवृत्त झालेले दिसून येतात. कारण याच्याबद्दल स्वतः गांधीजींनी यासंबंधी लिहिताना ते असं म्हणतात की श्रीमद भगवद्गीता हा अमूल्य असा ग्रंथ आहे, अशी माझी त्यावेळची समजूत झाली आणि ती हळूहळू दृढ होत गेली व आज तत्त्वज्ञानाच्या बाबतीमध्ये मी तिला म्हणजे गीता, भगवद्गीतेला सर्वोत्तम ग्रंथ समजतो, असं गांधीजी एका ठिकाणी लिहितात. त्याच त्यांच्या मित्रांनी बुद्ध चरित्राशी देखील गांधीजींचा परिचय करून दिलेला दिसून येतो. एका ख्रिस्ती मित्राच्या सौजन्याने बायबलच्याही अंतरंगात गांधीजी शिरताना दिसून येतात आणि गांधीजी येशूच्या गिरीप्रवचनांची छाप गांधीजींवर पडलेली दिसते आणि ते त्यांनी हृदयात उतरवलं. बुद्धीने त्याची त्यांनी भगवद्गीतेशी तुलना केलेली दिसून येते. या अनेक धर्मग्रंथांच्या समन्वयानंच गांधीजींच्या भावी जीवनाची तात्विक पायाभरणी झाली आणि पुढे सत्याग्रहाच्या त्यांच्या प्रयोगाला लागणारी साधनसामुग्री त्यांची गोळा झाली. परदेशातील वास्तव्याची दुसरी एक जमेची बाजू म्हणजे कायद्याची पदवी त्यांनी पदरात पाडून घेतली आणि पुढे विश्वस्त कल्पनेला, गांधीजींची जी ट्रस्टीशिप जी संकल्पना आहेत त्या कल्पनेला जन्म देतात आणि दक्षिण आफ्रिकेतील त्यांचा जो काही छोटासा चंचू प्रवेश जो होता तो मिळवताना हे जे सर्व त्यांनी मिळवलेले जे भांडवल होतं ते त्यांना तिथे उपयोगी पडलेले दिसून येतं.
गांधीजी जेव्हा काठियावाडला काही दिवस त्यांनी वकिली केली, पण तिथल्या वातावरणाला ते लवकर कंटाळले, विटले आणि तेवढ्यातच त्यांना पोरबंदरच्या एका मेमन पिढीतर्फे दक्षिण आफ्रिकेतील दावा चालवण्यासाठी जाण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. आणि गांधीजींच्या जीवनाला एक महत्त्वाचं वळण देणारी त्यांची ही दुसरी परदेश यात्रा, विलायतेची यात्रा ठरलेली दिसून येते. तिथे गेल्यानंतर टॉलस्टॉय असेल, रस्किन असेल, थोरो असेल, यांच्या विचार वैभवाशी त्यांचा जवळून परिचय झाला. त्यांच्या जीवनावर, कार्यावर व तत्त्वज्ञानावर ह्या 3 व्यक्तींच्या विचारांचा खोल असा ठसा उमटला आणि तो पुढे जन्मभर, आयुष्यभर टिकलेला दिसून येतो. गांधीजी आपल्या आत्मकथेत एक संपूर्ण प्रकरण त्यांनी रस्किनच्या अनटू धिस लास्ट ह्या पुस्तकाच्या आपल्यावर झालेल्या प्रभावाचं वर्णन करण्यासाठी त्यांनी खर्च केलेलं दिसतं. त्यामध्ये ते असं म्हणतात, गांधीजी असं म्हणतात की हे पुस्तक वाचण्यास सुरू केल्यानंतर मला ते सोडवेना, त्याने मला पकडून धरलं आणि त्यावेळी ते जोहान्सबर्ग ते नाताळ 24 तासांचा हा रस्ता होता आणि गांधीजी ट्रेनमध्ये बसले आणि संध्याकाळी डर्बनला पोहोचले. आता तिथे पोहोचल्यानंतर सबंध रात्रभर त्यांना झोप येईना, कारण पुस्तकात दर्शविलेले जे विचार होते ते अंमलात आणण्याचा विचार गांधीजींनी ठरवला आणि पुढे त्यांनी त्या पुस्तकाचं गुजराती भाषांतर केलं आणि ते सर्वोदय या नावानं ते पुस्तक आपल्याला प्रसिद्ध असल्याचं सांगता येतं. गांधीजी असं म्हणतात की सर्वोदयाचे 3 सिद्धांत मी समजून घेतले. कोणते सिद्धांत? तर ते असं म्हणतात की एक म्हणजे सर्वांच्या कल्याणात आपलं कल्याण आहे, ही गोष्ट सर्वोदयामधला त्यांनी हा अर्थ घेतला, हा सिद्धांत घेतला. दुसरं असं की वकील काय किंवा एखादा हजाम काय किंवा दोघांच्याही कामाची किंमत गांधीजी म्हणतात की सारखीच असली पाहिजेत, कारण पोटापाण्याचा हक्क हा दोघांनाही सारखाच असतो. आणि तिसरं असं, साधं अंगमेहनतीचं शेतकऱ्याचं जीवन हेच खरं जीवन असतं, हा तिसरा सिद्धांत सांगतात. अर्थात रस्किनशी गांधीजींचं असलेलं नैतिक आध्यात्मिक नातं हे जडलेलं असलं तरी राजकीय विषयावर मात्र त्या दोघांमध्ये मौलिक स्वरूपाचे असे भेदही आपल्याला दिसून येतात. अनेक मतभेद होते, कारण रस्किन लोकशाहीपेक्षा सुज्ञांच्या शासनाची तरफदारी करीत होता आणि गांधींना हे पटणं शक्यच नव्हतं. राज्याचं स्वरूप आणि कार्याबद्दलची त्या दोघांमध्ये मतभेद असल्याचं यावरून आपल्याला स्पष्ट दिसून येतं. मात्र राजकीय क्षेत्रात गांधीजींच्या असहकारविषयक मतांना थोरोच्या विचारांनी पुष्टी दिलेली आपल्याला दिसून येते. कारण दक्षिण आफ्रिकेत गांधी असं म्हणतात की मी जे कार्य सुरू केलं होतं त्याला थोरो लिखित ड्युटी ऑफ सिव्हिल डिसओबिडन्स या निबंधामुळे शास्त्रीय दृढता प्राप्त झाली. अशा शब्दात स्वतः गांधींनीच थोरोचं ऋण मान्य केलेलं आपल्याला दिसून येतं. मात्र राजकीय तत्त्वज्ञानाच्या संदर्भात थोरो असेल, रस्किन असेल, यांच्यापेक्षा टॉलस्टॉय यांच्याच विचारांचा गांधींवर अधिक असा खोलवर प्रभाव पडलेला आपल्याला आढळतो. कारण आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचे श्रेय गांधीजींनी टॉलस्टॉयला देताना दिसून येतात. स्वतःला ते त्यांचे निस्सीम असे उपहासक म्हणून घेतात. टॉलस्टॉयचा किंगडम ऑफ गॉड या ग्रंथामधील ईश्वराचं साम्राज्य तुमच्यात आहे ह्या संदेशामुळे गांधीजी अत्यंत भारावून गेले. त्यांचा संदेश शमला आणि ते अहिंसेचे पुजारी झाले. आपल्या लेखनाची जी नायिका आहे व
जी नितांत सुंदर असून आपलं जिच्यावर प्रेम आहे तिचे नातं, तिचं नाव सत्य हे आहे, असंच टॉल्स्टॉयचं म्हणणं होतं. गांधींनी आपल्या तत्त्वज्ञानात टॉल्स्टॉय यांच्याच दार्शनिक आराज्यवाद, ज्याला आपण फिलॉसॉफी अनॅर्किझम असं म्हणतो, तो उतरवलेला दिसून येतो. युरोपीय व पाश्चिमात्य सभ्यतेवर प्रखर टीका करण्यात ह्या दोघंही महात्म्यांमध्ये कमालीचे साधर्म्य आपल्याला आढळून येतं. म्हणजे गांधींवर टॉल्स्टॉय यांचाच सर्वाधिक प्रभाव पडलेला दिसून येतो. गांधीजी असं लिहितात की मग मी टॉल्स्टॉयच्या पुस्तकाचं वाचन वाढवलं. त्यांच्या गॉस्पेल्स इन ब्रीफ, नव्या करारांचा सारांश, व्हॉट टू डू ह्या आदी पुस्तकांचा माझ्या मनावर फार दृढ असा परिणाम झाला. विश्वप्रेम माणसाला कोठवर घेऊन जाऊ शकेल हे माझ्या अधिकाधिक लक्षात येऊ लागलं, असं गांधीजी म्हणतात. आणि त्यातून 30 मे 1910 रोजी गांधीजींनी टॉल्स्टॉय फार्मची स्थापना केलेली दिसून येते आपल्याला. सविनय प्रतिकाराचं मार्ग आणि तत्त्वज्ञान यांच्या प्रयोगांची ती एक प्रयोगशाळा व्हावी अशी गांधीजींची अपेक्षा होती. ट्रान्सवालमधील गांधीजींचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आणि मौलिक स्वरूपाचं असून संपूर्ण जगालाच ते उपकारक ठरणारं असल्याचं मत टॉल्स्टॉय यांनी गांधींना लिहिलेल्या एका पत्रात व्यक्त केलेलं दिसून येतं. म्हणजे स्वतः टॉल्स्टॉय त्याच्याबद्दल गांधीजींच्या विषयी आदर व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. टॉल्स्टॉयच्या प्रेरणेमुळे त्यांचा आपल्या कार्यात उत्साह वाढला. मात्र असं असलं तरी गांधीजींची सत्याग्रह ही कल्पना ही टॉल्स्टॉय यांच्या सविनय प्रतिकार या संकल्पनेपेक्षा निराळी आहे. किंबहुना ती तशी आहे म्हणूनच सविनय प्रतिकार ऐवजी गांधीजी त्याला सत्याग्रह अशी नवीन संज्ञा देतात. आणि ह्या दोन संकल्पनांमधील जो काही तफावत आहे तो आपण पुढे या प्रकरणात बघणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की दक्षिण आफ्रिकेत जेव्हा गांधीजींना सत्याग्रहाचा मार्ग सापडला आणि दक्षिण आफ्रिकेतील हिंदी लोकांना न्याय मिळवून देण्याचं त्यांचं जे सर्व प्रयत्न म्हणजे सत्याचे प्रयोग असं ते म्हणतात. आता वर्षभर राहण्याचा इरादा घेऊन गांधीजी गेले, दक्षिण आफ्रिकेला गेले. मात्र तिथे जवळजवळ 20 वर्ष राहिले. म्हणजे गांधीजींनी 1863 तिथे दक्षिण आफ्रिकेमध्ये 1863 ते जवळजवळ 1914 हा जो काळे आणि गोऱ्या लोकांमधील गोऱ्या सरकारविरुद्ध जो लढा सुरू होता तो अहिंसात्मक लढा सुरू केला गांधीजींनी. आणि आत्म्याच्या शस्त्राने त्यांनी जुलूमशाहीशी झुंज दिली आणि शेवटी ते यशस्वी झाले. म्हणून दक्षिण आफ्रिकेतील या लढ्याला स्वयंमेव महत्त्व तर आहेच, पण गांधीजींच्या जीवनकार्यात त्यांनी पुढे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या जनआंदोलनाच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेतील अनुभवाला एक पूर्वतयारी म्हणून अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. गांधीजींचं नेतृत्व त्यातून जसं प्रस्थापित झालं त्याचप्रमाणे अहिंसात्मक चळवळीचं एक नवेच साधनही त्यातून निष्पन्न झालेलं आपल्याला दिसून येतं. भारताच्या राजकारणात गांधीजींनी प्रवेश केला तो काळ प्रथम महायुद्धाच्या परिसमाप्तीचा काळ आपल्याला असल्याचं दिसून येतो. त्यावेळी चळवळीची अवस्था ही द्विधा झालेली होती. स्वातंत्र्याची जी चळवळ भारतात सुरू होती तिची, कारण मवाळ आणि नेमस्तम यांच्यातील संबंध दुरावलेले होते. मात्र गांधींबद्दल त्या दोन्ही गटांना सारखाच आदर होता. म्हणजे उदाहरणार्थ स्वतः गोखल्यांना तर गांधीजी हे आपले राजकीय गुरु मानतात. अर्थात त्यांच्या विचारांची म्हणजे गोखल्यांच्या विचारांची बैठक, त्यांच्या साधनसुचितेचा आग्रह, राजकारणाचं आध्यात्मिकरण इत्यादी संकल्पना गोखल्यांपासून गांधीजींनी उचलल्या असल्या तरी असहकारीवादी त्यांचे मार्ग गोखल्यांपेक्षा टिळकांशीच त्यांचे साधर्म्य स्पष्ट करताना आपल्याला दिसून येतात.
कारण पाश्चात्य सभ्यतेच्या मूल्यांकनाबद्दल गांधी गोखले यांच्यात जमीन आसमानाचे अंतर आपल्याला असल्याचं दिसून येतं. किंबहुना असंही म्हणता येईल आपल्याला की गोखले टिळक ह्या दोन्हीही प्रवाहांच्या समन्वयातून एक तिसराच अभिनव असा प्रवाह गांधीजींनी निर्माण केला आणि यातच त्यांच्या यशाचं रहस्य होतं. गांधी उदयापूर्वी फक्त 2च मार्ग ज्ञात होते. कोणते? एक म्हणजे सनदशीर व शांततामय चळवळीचा मार्ग आणि दुसरा म्हणजे बेसनदशीर आणि हिंसक उठावांचा, क्रांत्यांचा मार्ग. मात्र अहिंसक युद्ध आणि शांततामय क्रांती ह्या संकल्पना अजूनही कुणाच्या ऐकवीत नव्हत्या आणि ते गांधीजींनी आणलं. अहिंसक युद्ध मात्र, पण ते कसं अहिंसक असलं पाहिजे. म्हणजे ह्या मवाळ आणि जहालांच्या दोघांच्याही प्रवाहापेक्षा वेगळा प्रवाह हा गांधीजींच्या रूपाने सुरू झाला आणि गांधीजींनी प्रथमच जी सनदशीर असेल किंवा नसेलही पण शांततापूर्ण असेलच अशी अभिनव चळवळ ही गांधीजींनी जनतेसमोर ठेवलेली आपल्याला दिसून येते, सांगता येते. जेव्हा रौलेट कायदा आणि जालियनवाला बाग हत्याकांड या प्रकरणांच्या विरुद्ध सरकारविरुद्ध गांधीजींनी सन 1921 साली सुरू केलेली असहकाराच्या अहिंसात्मक आंदोलनानं देशात एक नवचैतन्याची लाट उसळली. मात्र चौरी चौराची जेव्हा घटना घडली आणि चळवळीने हिंसक वळण घेताच गांधीजींनी असहकार मागे घेतला. कारण का? केवळ सत्य आणि अहिंसा ह्या नैतिक शस्त्रांच्याच बळावर चळवळ चालवली जावी असा आग्रह गांधीजींचा होता आणि त्या दृष्टीने त्यांच्या पहिल्या चळवळीत अपयश आलं. त्यानंतर त्यांनी अधिक जोमानं, अधिक पद्धतशीरपणे, सूत्रबद्ध रीतीने चळवळ उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला. रचनात्मक कार्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं. खादी ग्रामोद्योगास उत्तेजना दिली. गांधीजींनी त्यांच्या यंग इंडिया नामक साप्ताहिक त्यांनी काढून निरनिराळ्या विषयांवर लेखन केलं. त्यानंतर हरिजन नावाचं बहुभाषिक नियतकालिक देखील गांधीजींनी सुरू केलं. सन 1929च्या लाहोरमध्ये राष्ट्रीय काँग्रेसमध्ये जे अधिवेशन झालं त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचं ध्येय जाहीर करण्यात आलं. पहिल्यांदा जाहीर झालं होतं ते आणि गांधीजींच्या हाती दुसऱ्यांदा अहिंसात्मक आंदोलनाचं सूत्र आलेलं दिसून येतं. पुढे सन 1930 साली देशव्यापक सविनय कायदेभंगाचा आदेश गांधीजींनी दिला. त्यामुळे गांधीजींना अटक झाली तरीही पण त्यांची पावलं मागे हटली नाही. यात सुमारास लॉर्ड आयर्विन यांच्याशी एक करार त्यांनी केला. गांधी आयर्विन करार म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्यानुसार लंडनच्या गोलमेज परिषदेस ते उपस्थितही राहिले. परंतु जातीय समस्येवर तोडगा काढण्यास परिषदेस यश येऊ शकलं नाही आणि गांधीजींनी पुन्हा सत्याग्रह सुरू केला. तर तो 1934पर्यंत चाललेला आपल्याला दिसून येतो. गांधी त्यावेळी हिंदुस्थानचे असे एकमेव द्वितीय नेते ठरलेले होते की एवढ्या प्रचंड देशातील एवढ्या विराट चळवळीचं नेतृत्व एकट्या व्यक्तीच्या हाती असण्याचा जगाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग असावा कदाचित. आणि म्हणून सन 1935च्या सुधारणा कायद्यान्वये प्रांतांमध्ये मंत्रिमंडळ अस्तित्वात आली. द्वितीय महायुद्धाच्या वेळी भारतीयांच्या इच्छेविरुद्ध हिंदुस्थान युद्धात सामील असल्याचं इंग्रज सरकारनं जाहीर केलं. याच्या निषेधार्थ काँग्रेसचे जे मंत्रिमंडळ होते त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेसने गांधीजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा 1940 सालापासून सत्याग्रह सुरू केला. गांधीजींच्याच प्रेरणेने पुढे 1942 साली चले जावची चळवळ सुरू झाली आणि त्या चळवळीने या देशातील साम्राज्याचा पाया हा जणू खिळखिळा केला. गांधीजींना अटक झाली. कारागृहात त्यांनी 21 दिवसाचं आत्मशुद्धीस्तव उपोषण केलं. 1944 साली गांधीजींना कारागृहातून सोडण्यात आलं. त्यावेळी
जिना यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानच्या मागणीने मूळ धरलेलं होतं. आपला द्विराष्ट्र सिद्धांत ते आग्रहाने प्रतिपादन करत होते आणि गांधीजींना फाळणीची कल्पना पसंत नव्हती. अस्पृश्योद्धार इतकंच त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्य हे देखील त्यांच्या अत्यंत प्रिय असं स्वप्न होतं. जिनांशी त्यांनी वाटाघाटी केल्या पण त्या फसल्या. कॅबिनेट मिशन योजना अंतर्गत झालेल्या निवडणुका गांधीजींच्याच नावावर काँग्रेसने जिंकलेल्या दिसून येतात. सन 1946मध्ये काँग्रेसचे अंतिम शासन जेव्हा सत्तेवर आलं आणि माउंटबॅटन योजनेनुसार हिंदुस्थानची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी होऊन 1947 साली हे दोन्ही देश स्वतंत्र झाले. गांधीजींचे एक स्वप्न स्वातंत्र्य रूपात साकार झालं होतं तरीही ते संतुष्ट नव्हते, कारण त्यांचे तितकेच प्रिय स्वप्न भंग पावलेलं होतं. त्यांच्या इच्छेविरुद्ध हिंदुस्थानाचं विभागणी फाळणी तो दुभांगला होता आणि ह्या देशाचा हा आध्यात्मिक आत्मनाश आहे असं गांधीजींना वाटत होतं. स्वातंत्र्याच्या जल्लोषात ते सहभागी होऊ शकले नाहीत, कारण फाळणीमुळे ज्या भडकलेल्या दंगे होते, ज्वाला होत्या, त्यामध्ये होरपळून जे निघत होते त्या होरपळून निघणाऱ्यांची सेवा करण्यासाठी गांधीजी हे नौखालीमध्ये गेलेले आपल्याला दिसून येतात. आणि शेवटी 30 जानेवारी 1948 रोजी आपल्याला माहिती की नथुराम गोडसे नावाच्या व्यक्तीनं गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली. आणि नथुराम गोडसे आणि त्यांचे जे वैचारिक पुरस्कर्ते यांना कदाचित वाटलं असेल की गांधीजींच्या मृत्यूमुळे हिंदुस्थानची फाळणी कदाचित रद्द होऊन अखंड हिंदुस्थान होण्याची वाट खुली होईल. म्हणजे त्यांना मारलं की मुसलमान संरक्षण शून्य होतील. आणि पण असं घडलं नाही. त्यांच्या अपेक्षेहून ते खूपच निराळं झालं आणि गांधीजींना मारून गांधीजींची शिकवण मात्र मेलेली आपल्याला दिसत नाही. उलट दुप्पट जोरानं ती उसळू लोकांच्या मनामनात पोहोचली आणि आयुष्यभर नव्हता तेवढा प्रभाव गांधीजींना या हौतात्म्यातून प्राप्त आपल्याला झालेला दिसून येतो. एकूणच हे गांधीजींचं जे जीवनपट आहे तो आपण थोडक्यात त्याच्यामध्ये त्याची चर्चा केली, कारण पुढे आपल्याला गांधीजींच्या विविध संकल्पना, सत्याग्रह, सत्य, अहिंसा, ह्या विविध संकल्पना आपल्याला अभ्यासायच्या आहेत आणि त्यासाठी त्यांच्या जीवनातील हे चढ उतार जे आहेत ते आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे आपण ही चर्चा इथपर्यंत केली. गांधीजींच्या विषयी विविध पुस्तकं आहेत, संदर्भ पुस्तकं आहेत. नेटवरती, गुगलवरती देखील भरपूर सारं मटेरियल अवेलेबल आहेत. विद्यार्थ्यांनी ते सर्व त्यातलं जेवढं शक्य होईल तेवढं वाचन करावं. आणि याच्या पुढील भागामध्ये आपण गांधीजींचे विविध राजकीय विचार असेल, त्यांचे सत्याग्रह, अहिंसा, स्वराज्य, ग्रामराज्य ह्या विविध संकल्पनांविषयी आपण माहिती घेऊया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.